माझा जे बी मी बनवते आता पडवळ, याला आपण असे हे चांगलं स्वच्छ धुवून घेतलंय मी। आता याला आपण असे तुकडे करून घेणार, सर्व एवढी साईज करणार आणि याला अशी मधातून अशी कट करून आपण भरलेलं पडवळ बनवणार। हे बघा, हे सर्व आपण हे आतला भाग काढून टाकायचा, असं भरलेलं आपण हे सर्व असे साईजचे कट की अर्धी वाटी बेसन घेतलंय, अर्धी वाटी तीळ घेतलेत, इथं खिसलेलं खोबरं घेतलंय, बारीक चिरलेली कोथिंबीर, इथं 6-7 मिरच्या घेतल्यात, टमाटो 1 घेतलंय, अद्रक, लसूण आणि इथं कढीपत्ता आणि कांदा घेतलाय 1 मोठा। तापून हे मिरच्या आणि हे एवढं आपण वाटून घेणार आहे मिक्सरमध्ये आणि हे सर्व फ्राय करणार आहे। टमाटो कांदा हे लाल झालाय। आता इथं 1 चम्मच जिरं, 1 चम्मच राई, याला चांगलं भाजून आणि हे खोबरं पण याच्यात भाजून घेणार। आता याच्यात आपण मसाले टाकून घेणार, 1 चम्मच हळद, 1 चम्मच लाल तिखट, 1 चम्मच धनिया पावडर आणि 1 चम्मच गरम मसाला आणि याच्यात आपण मीठ टाकून घेणार। मिरची, आता याच्यात आपण थोडं कोथिंबीर टाकून घेऊया, पुन्हा असा मसाला भरून घेऊया। फुल मसाला भरून घ्यायचा आहे त्याच्यात, असे पूर्ण आपल्याला भरून घ्यायचे ते मसाला। आपण फोडणीसाठी जिरं टाकून घेऊया, थोडासा कढीपत्ता, पडवळ याच्यात टाकून घेऊया। याला आता आपण चांगलं 10 मिनिटं आपण फ्राय करून घेणार। आता याला आपण 10 मिनिटं स्लो गॅसवर ठेवणार। हे बघा, याला आता 10 मिनिटं होऊन गेले, बघून घ्या। मधात मी 5 मिनिटं पहिले याला फिरून घेतलं होतं, तर पूर्ण 10 मिनिटं झाले, बघा किती छान झाले। आता बघा आपले पडवळ तयार झाले आणि बनवून बघा आणि खाऊन बघा, खूप टेस्टी झाले, छान झाले। आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। थँक्यू।